या चटकदार लोणच्याला कधीही हळद घालायची नाही, कारण हे आहे हळदीचं लोणचं। तर आपल्या परसबागेतली ओली हळद निघाली होती, तर असे मोठे मोठे हळदीचे तुकडे घेऊन तर पाव किलो हळदीचं मी बनवणार आहे लोणचं। तर खूप सुंदर आयुर्वेदातील एक छान असा चमत्कार आहे हळद, रक्त शुद्ध करणारी हळद। तर या हळदीचं लोणचं आपण करणार आहोत। तर अशा पद्धतीने हळद सोलून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे काप आपण आता करून घेणार आहोत। हळदीचं लोणचं जास्त खाल्लं जात नाही, त्यामुळे त्याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे। त्यानंतर हिरवी मिरची मी चिरून यामध्ये टाकलेली आहे। हळदीचं लोणचं करताना घरात खूप सुंदर असा हळदीचा घमघमाट सुटतो। तर या दिवसामध्ये भरपूर अशी हळद बाजारात आलेली असते आणि मोठे मोठे हळदीचे तुकडे आणून आपण अशा पद्धतीने लोणचं बनवून ठेवू शकतो। तर 1-1.5 लिंबू आपल्याला पिळून आणि असं मिक्स करून थोड्या वेळ रेस्टला ठेवायचं। त्यानंतर आपण मोहरी आणि मेथ्या भाजून घेऊया। तर तुम्ही अजूनही मसाले तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकता, मी फक्त मोहरी आणि मेथ्या यामध्ये घालणार आहे। तर मस्त असं गुलाबी रंगावर मेथ्या आणि मोहरी तडतडून घेतलेली आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये आपण थोडंसं फिरवून घेऊया आणि तडका पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल आणि गरम झाल्यानंतर थंड होण्यासाठी खाली उतरून घेतला पॅन आणि त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे लाल मिरची पावडर आणि आपण फिरवून घेतलेली मोहरी आणि मेथ्या। तर हे सर्व मिक्स करून आपल्याला एकदम थंडगार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या हळदीच्या ठेवलेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने मस्त असं हे लोणचं काचेच्या घासून आणि कोरड्या केलेल्या बरणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। तर हे लोणचं अगदी वर्षभर टिकणारं आहे। तर याला पाणी नाही लागलं तर हे लोणचं वर्षभर असं टिकतं। तर मैत्रिणींनो, हे ओल्या हळदीचं चटकदार असं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून पहा। आरोग्यदायी अशी ही रेसिपी आहे। चला भेटूया पुन्हा।